आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे. आजपासून नाणेघाटात जे पर्यटक येणार आहेत त्या सर्वांना सांगण्यात येते की आजपासून या ठिकाणी टोल नाका सुरू होते. तर त्याचे चारचाकीसाठी असेल 30 रुपये आणि त्यानंतर प्रति चारचाकी वाहन शुल्क 50 रुपये. मिनी बससाठी आणि कोणीही वैयक्तिक पार्किंगमध्ये गाड्या लावू नयेत तिथे ती जबाबदारी तुमची असणार आहे. या ठिकाणी आता टोल नाक्याचं उद्घाटन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की गाडी आलेली आहे सरांची आणि त्यांच्याकडून हे पहिला टोल आकारला जाणार आहे असं दिसतंय. तिकडून यायचं हुल्लडबाज वगैरे जे असतात त्यांना या टोलमुळे बसणारा चाप जो आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे की कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता येणार आहे. सुट्टे पैसे UPI आहे का तुमच्याकडे? नाही पण नॉमिनल पैसे तुम्हाला परत देणार रिटर्न. पावतीची प्रिंट वगैरे घ्यावी. ओके चालेल चालेल थँक्यू. ठिकाणी उपद्रव शुल्क म्हणून टोल आकारला जातोय, तुम्हाला काय वाटतं? आकारला पाहिजे कारण की ते सुख सुविधा पण चांगल्या आहेत, पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. अच्छा त्याच्यामुळे बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त टोल आकारता येतं, बाकी सुविधा दिल्या पाहिजे. सुविधा दिल्या पाहिजे. अच्छा काय सुविधांची कमी वाटते तुम्हाला? तिथे सुविधांची आता आम्ही गेलो तर आता गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे फक्त पार्किंग तिथे जेव्हा नाणेघाटला होईल तेव्हा फक्त पार्किंगचं मॅनेजमेंट व्यवस्थित झालं पाहिजे. ओके ठीक आहे सर. काय तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, नेचरला येताना लोकांनी थोडी काळजी वगैरे घ्यायला पाहिजे. टोल आकारताय म्हणजे त्यांना थोडी सिक्युरिटी वगैरे पण मिळते आणि नेचरचं रक्षण पण झालं पाहिजे. लोकांनी इकडे तिकडे घाण वगैरे नाही करायला पाहिजे आणि निसर्गाचा आनंद घेऊन सगळं व्यवस्थित जायला पाहिजे घरी. आता तुमच्याकडून प्रति वाहन 50 रुपये शुल्क आकारतं, त्याच्यामध्ये पार्किंग तुम्हाला फ्री आहे त्यांच्या त्या एरियामध्ये. तर काय सांगाल तुमच्याकडून अजून काय अपेक्षा आहे समितीकडून? अजून तर काही अपेक्षा नाही आहे, फक्त थोडे नाणेघाटामध्ये सिक्युरिटी वगैरे ठेवायला पाहिजे. तिथे लोक जरा हलगर्जीपणा करतात, घटना घडू नये म्हणून CCTV वगैरे लावले पाहिजे. लावले पाहिजे, तिथे गार्ड वगैरे ठेवायला पाहिजेत. चला धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. चला तुमचा दिवस शुभ जावो. नाणेघाट या ठिकाणी टोल नाका हा जो संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या मार्फत अंमलबजावणी करण्यात येते ते सुरू झालेलं आहे. त्याचं आता उद्घाटन या ठिकाणी आहे. संपूर्ण हे नागरिक वगैरे या ठिकाणी जमलेले आहेत. आता हे पूजन करतील आणि आजपासून या ठिकाणी नाणेघाट येथे येणाऱ्या पर्यटकांकडून टोल वसुली केली जाणार आहे. तर एका मोटरसायकलला 20 रुपयाचं शुल्क आहे. 3 चाकी जर गाडी रिक्षा वगैरे असेल तर 30 रुपयाचं शुल्क आहे. 4 चाकीसाठी 50 रुपयाचं शुल्क आहे आणि प्रति मिनी बस हे 250 रुपयाचं शुल्क आहे आणि जर मोठी बस आली तर 350 रुपयाचं शुल्क आहे. पार्किंग ही फ्री असणार आहे आणि अध्यक्ष सचिव यांची संयुक्त वन व्यवस्थापन समिती आहे ते या ठिकाणी हा टोल नाका चालू करतायत. तर या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गावकरी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि या टोल नाक्याचं या ठिकाणी पुष्पहार बांधून आता पूजन केलं जात आहे. डाके साहेब आहेत, तुम्ही कोण आहे त्याच्या अध्यक्ष आहेत का सचिव? अध्यक्ष, समितीवर अध्यक्ष. काय सांगाल, आता दरवर्षी तर होतोय चालू, यंदाही तुम्ही चालू करताय? हो, पाऊस ह्या वर्षी प्रमाणात कमी आहे आणि लेट पाऊस चालू झालेला आहे. त्यामुळं व्यवस्थापन समितीमार्फत हा आपण उपद्रव शुल्क नाका आहे ह्या यावेळेस आता चालू करत आहोत. आज त्याचं उद्घाटन आपण गावातील ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि त्याचं उद्घाटन आता इथं होत आहे. उपद्रव शुल्क नाका की टोल नाका काय म्हणायचं? उपद्रव शुल्क नाका. सांगा, हे आता लोक अनेक पर्यटक टीका करतायत की जिकडनं तिकडं पैसे द्यायचे, इथं पैसे द्या तिथं पैसे द्या, वादही घालतात. हे उपद्रव शुल्क कशासाठी आणि याला कायदेशीर काय आधार? हे बघा, नाणेघाटला पर्यटकांचा ओघ आता वाढत आहे
आणि नाणेघाटाची संस्कृती असेल, नाणेघाटाचा ऐतिहासिक वारसा असेल, त्याचप्रमाणे इकडे येणाऱ्या पर्यटकांचं संरक्षण असेल किंवा त्यांना संरक्षणार्थ अजून काय देता येईल, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि पर्यटनाची ओघ जी वाढत आहे त्यातलं जर स्वच्छता असेल, कचऱ्याचं निर्मूलन करायचं आहे आपल्याला, हे सगळं करायचं असेल तर यात उपद्रव शुल्क म्हणून आपण नाममात्र इथं निधी घेतो आहे. तो निधी यासाठी घेतो की गावातील जे काही इथं आता उद्योगधंदे काही नाही आहेत, रोजगार नाही इतक्या लोकांना, तर काही आमचे 9-10 इथं जे महिला आहेत, 5 महिला आणि 4 पुरुष हे या ठिकाणी काम करणार आहे, त्यांना त्याच्यातून रोजगार मिळेल. त्या रोजगारातूनच आपण इथं प्लास्टिक जे आहे ते प्लास्टिक या ठिकाणी आपण त्याची विल्हेवाट कशी लावायची, ते प्लास्टिक कसं उचलायचं, ते कचऱ्याचं विघटन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यातून करणार आहेत. त्याचप्रमाणे यातून जो काही निधी येतो आहे, गेले 3-4 वर्ष झालं आपण हा टोल नाका चालू केला आहे आणि दरवर्षी येणारा निधीतून आपण इथं पर्यटकांसाठी आपल्याला अजून काय करता येईल, त्यासाठी आपल्याकडे आता एक जवळजवळ 90 लाख रुपयाचं लेडीजचं आणि जेंट्सचं टॉयलेट बाथरूमचं काम चालू आहे. आता तुम्ही वरती जाऊन पाहून या, त्यामध्ये चेंजिंग रूम पण आहे, जेणेकरून महिला इथं भिजतात आणि त्यांना इथून भिजत गाडीमध्ये बसून जावं लागतं, तर त्यांच्यासाठी आपण फ्रीमध्ये ती चेंजिंग रूमची पण सोय केलेली आहे. त्याचप्रमाणे पार्किंगचं काम चालू आहे. हा सगळा निधी जो आहे आपण त्यासाठी तिकडं वापरण्यात येतो आहे. तरी माझी तर सगळ्यांना विनंती असेल काही नाममात्र शुल्क आपण या ठिकाणी द्यावे, हा टोल म्हणून नाही तर एक त्यातून जे काही रोजगार होईल किंवा त्यातून जे काही आम्ही कचऱ्याचं विघटन करणार आहोत, कचरा उचलण्याचं काम करणार आहोत, तुम्हाला टॉयलेट बाथरूमची भविष्यात सोय होते, काम चालू आहे, ठीक आहे. गेले 2-3 वर्ष याच्याकडे आपल्याकडे दुर्लक्ष होतं आहे, ॲक्च्युली आमच्याकडे निधी उपलब्ध नव्हता आणि आता इथून हळूहळू निधी जसा जमा होतोय तशी आमची कामं पुढे चालू आहेत. ती अधिकारी देखील आलेले आहेत. गवंदे सर या इकडं. अच्छा, तेलंगरे सर, आता मला सांगा का आता हे या ठिकाणी एक करतायत, हे म्हणतात की आम्ही जो काय हा जो शुल्क जमा होतो त्यातून ही काय पर्यटकांच्या सोयीची कामं वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली करतो, नक्की काय कामं झालेत आतापर्यंत? आत्ता सध्या आपल्याकडे जे पार्किंगचे जो इश्यू होता तर पार्किंग आपण व्यवस्थित करतो आहे. महिलांसाठी चेंजिंग रूम, तिथे टॉयलेट बाथरूम जेंट्स आणि लेडीजचं सेपरेट. पुढच्या याच्यामध्ये काही रेलिंगचं काम आहे. पुन्हा नाणेघाटाचा जो कड्याचा भाग आहे त्याच्या साईडला रेलिंगच्या साईडला पाऊलवाट बनवतो आपण. नाही, या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या निधीतून काय खर्च करतोय? संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे हे उपद्रव शुल्काच्या निधीतून आपण इथे एक स्थानिकांना रोजगार, पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये जे इकडे कचरा वगैरे साठला जातो, प्लास्टिक किंवा जो कुठल्या प्रकारचा कचरा, हा सगळा कचरा तर बाहेर काढावा लागतो आणि मग हे पैसे या गोष्टीसाठी वापरले जात आहेत. बरं, समजा गावकऱ्यांना मजुरी देऊन समजा काचा, बाटल्या, कचरा वगैरे ते उचलायचं तुम्ही त्याच्यातून काम करता आणि लोक काय म्हणतात हे बेकायदेशीर आहे, असं आहे तसं, अशी देखील तक्रारी लोक पर्यटक इकडे करतात. कधी कधी यांच्याशी भांडणं मारामारी देखील होतात. काय सांगाल? नाही सर, हे पूर्ण कायदेशीर आहे आणि हे शासकीय GR प्रमाणे याचं काम चालतं. गडकिल्ल्यांचं आणि संयुक्त वन समित्यांचं जे बळकटीकरण आहे त्याच्या अंतर्गतच हा सगळा उपक्रम राबवला जातो. हे बेकायदेशीर काही नाही याच्यामध्ये. तरी लोक वाद घालतात, मग कसं होतं सर, प्रत्येकाचं म्हणणं काय असतं की प्रत्येकाला मोफतच हवं असतं, म्हणजे प्रत्येकाची एक मानसिकता आहे, त्याच्यानुसार आता तो तसा वाद घालू शकतो ना. शेवटी त्याचं मत त्याला मांडायचं अधिकार. लोकांना काय आव्हान करणार? वाद घालू नका वगैरे? वाद नाही घातला तर चांगलं, जसं वाद घालूच नाही, म्हणजे वाद न घालता शांततेत हा उपद्रव शुल्क नाका चालू राहिला तर पर्यटकांची सुरक्षितता आणि बाकीच्या गोष्टी आणि त्यांना त्याचा मेन मुद्दा निसर्गाचा आनंद घेता येईल. त्यांना काय इथं पावत्या वगैरे दिल्या जाणार का प्रत्येक शुल्क मागे? प्रत्येक शुल्कामागे पावत्या प्रत्येक जे गाडीधारक वाहन चालक आहेत त्यांना त्या बाबतीची पावती मिळणार आहेत. पक्की पावती असेल, कच्ची पावती असेल? पक्की प्रिंटेड पावती त्यांना मिळणार आहे. प्रिंटेड पावती मिळणार आहे, ठीक आहे. म्हणजे आता याच्यामध्ये असं होतंय की वाद घालतात लोक वगैरे, काय सांगाल तुम्ही? नाही, लोकांना तर माझी विनंती आहे, आपण पर्यटनाला येत आहोत तर त्या बाबतीत तिथं होणारा कचरा, तुमची जी पार्किंगची इथं व्यवस्था केलेली आहे यासाठी जर निधी तुम्हाला 10 रुपये शुल्क प्रति माणशी समान येते. जर आपली गाडी असेल कार तर आपण त्याच्याकडे 50 रुपये घेतो. मी गाडीमध्ये 5 लोक असतात तर प्रत्येकी 10 रुपये. तर माझी विनंती राहील सगळ्यांना की नाममात्र शुल्क आपण द्यावा, याच्यात वाद घालण्याचा काही अर्थ राहणार नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी प्रमुख पाहुणे होते ज्यांची आपण वाट बघतो, ते खोत सर देखील आलेले आहेत. तुमचीच सगळी लोक वाट पाहत आहेत. काय सांगाल? आता हा उपद्रव शुल्क म्हणतात पण लोक म्हणतात काय हे कशाला विनाकारण टोल घेतात, पर्यटकांची लुटमार करतात, काय सांगाल तुम्ही? अच्छा, सुरुवातीलाच थोडासा उशीर झाल्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो. आणि टोल हा मुळात उपद्रव शुल्क या माध्यमातून घेण्यामध्ये तुम्ही जर 4 वर्षापूर्वीची अवस्था जर पाहाल नाणेघाटाची, म्हणजे स्वतः आम्हीच इथल्या स्थानिकांशी चर्चा केली, मी असेल, यश मस्करे सर असतील, आम्ही मंडळीने आणि वन विभागाचे अधिकारी शिंदेसाहेब वगैरे, आणि त्या माध्यमातून
आम्ही सर्वांशी चर्चा केली आणि आपण असं असं करूया आणि याचा भविष्यात फायदा असा होईल आणि आपली जी बायोडायव्हर्सिटी आणि किंवा तिथे जे वेगवेगळे प्रकार चालत होते त्या प्रकारांवर तरी किमान पायबंद थोड्याफार प्रमाणात होईल, याच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करूया. आणि म्हणून ही एक संकल्पना ग्रामस्थ, आम्ही आणि वनविभाग यांच्या माध्यमातून जी प्रस्थापित झाली आणि मग तिथून पुढं हा टोल आकारणं सुरू झालं, उपद्रव शुल्क याच माध्यमातून, बरोबर ना. आणि मग त्याच्यानंतर इथल्या टोलमुळं येणाऱ्या पर्यटकांवर किंवा विशेषतः हुल्लडबाज पर्यटकांवर एक थोडासा अंकुश नाही म्हटला तरी बसला आणि पर्यायाने जो गैरप्रकार जे व्हायचे ते खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले. बंद झाले मी असं नाही म्हणणार, कारण त्याच्यासाठी अजून आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. पण किमान याच्यामुळे आपल्या इथल्या पर्यटन स्थळांची एक होणारी हानी जी आहे किंवा बायोडायव्हर्सिटीची जी हानी होती आहे ती रोखली जाणार आहे. आणि त्याचबरोबर आता इथे गाईड्स वगैरे बऱ्याच प्रमाणात आपण वनविभागाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षात तयार केलेले आहेत आणि त्या माध्यमातून आता इथल्या स्थानिकांना तो रोजगार उपलब्ध होतो आहे. आता इथे टोलवर काम करणारी ही सगळी मुलं आहेत, यांनासुद्धा तो फायदा होणार आहे. त्याचबरोबर या माध्यमातून आणखीन आपल्याला काय करता येईल याच्यासाठी सुद्धा पुढील गोष्टींचा विचार करता येईल. या सगळ्या अनुषंगाने आपण हा टोल सुरू केलेला आहे आणि म्हणून माझी येणाऱ्या सर्व पर्यटकांना, मग ते अगदी जुन्नर तालुक्यातील असतील किंवा जुन्नर तालुक्याच्या बाहेरचे, विशेषतः जुन्नर तालुक्याच्या लोकांचा, पर्यटकांचा एक होरा असतो. बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं सुद्धा आहे ते, की मग येणार, मग आम्ही तालुक्यातलेच आहोत, मग इथं टोल कशाला घेताय. मी सगळ्यांना आवाहन वाजा विनंती करतोय की हा आपला वारसा आहे. हा आपला वारसा जर अबाधित राहिला नाही तर बाहेरून, म्हणजे मी फक्त महाराष्ट्राच्या बाहेरून नव्हे, भारताच्या बाहेरून येणारा पर्यटक आणि त्याच्यासमोर जर आपल्याला हा वारसा व्यवस्थित नाही ठेवता आला तर भविष्यामध्ये ही पर्यटन चळवळ मला वाटतं इथेच थांबेल, जगापर्यंत पोहोचणारच नाही. म्हणून सुरुवातच आपण जुन्नर तालुक्यापासून करूया. पर्यायाने मी सर्वांना आवाहन करतो, घाटगर ग्रामस्थांतर्फे, वन समितीतर्फे आणि सर्व NGO जे पर्यावरणामध्ये काम करत आहेत या सगळ्यांच्या वतीने, की जुन्नर तालुक्यातून येणाऱ्या पर्यटकांनो आपण या, आपलं स्वागतच आहे. पण येत असताना तिथे तुमच्याबरोबर असलेल्या पाहुण्यांना आपला पर्यटन वारसा काय आहे, ही वारसास्थळं किती उच्च कोटीची आहेत याची माहिती घ्या. तुम्हाला माहिती असेल तर त्यांना द्या. पण जात असताना, येत असताना आपणच जर या टोलला विरोध केला तर बाहेरचे तर बसलेलेच आहेत विरोध करायला. म्हणून आपलं पर्यटन हे आपल्याला काही कुठल्याही परिस्थितीत वर घेऊन जाणं खूप गरजेचं आहे आणि ते करावं असं विनम्र आवाहन मी सगळ्यांना करतो. आता स्थानिक म्हणून काही लोक म्हणतील का आम्हाला सवलत द्या, काय नक्की सांगा. आमच्या वन समितीची जेव्हा मिटिंग झाली ग्रामस्थांची, तर त्यामध्ये असा एक निर्णय घेण्यात आला का एक तुमच्या आपटाळेपासून तर इकडे अंजनावळे मार्गे उंडेखडक इथली जी लोकं असतात ही शेतीनिमित्त पुढं आवणी असेल किंवा भाताची कापणी असेल या कामाला ते यांचा वग इकडं असतो किंवा इकडली लोक तिकडे जात असतात, त्यांना माप आहे. आणि जे पर्यटनासाठी जुन्नर तालुक्यातले लोक आले तरी त्यांना देखील शुल्क द्यावंच लागेल. हो, आपटाळेपासून जी गावं आहेत तर इकडं उंडेखडकपर्यंतचं ह्या गावातील प्रॉपर नागरिक असेल तर त्याच्यासाठी हे शुल्क माफ असेल. इतर जे दुसऱ्या गावातली तर सगळ्यांसाठी समान शुल्क असेल हे.